ठेवूया लाडू या मेघा हात चालव. अगं हळू गरम येते कोणीच्या दातीला सवय पाहिजे. उषा मावशी काय खमंग वास सुटलाय ग. तुझ्या बापसाला सांग उठसूट माझ्या जेवणाला नावं ठेवत असतात. नावं ठेवलेली आवडत नसेल तर तसं काम करावं माणसानं. हे काय तीळ तर कच्चेच दिसत आहेत. लाल होईपर्यंत भाजायचं तरी ना. येतो तुम्हाला मग करा तुम्ही मी देते काम सोडून. चालेल मी कुठे अडवलंय. मी ना या बाईकडे बघून येते हा घरात स्वयंपाकाला. नुसते तुम्ही असताना तो तोंड पण बघितलं नसते या घराचं. तर मी तरी कशाला तुम्हाला घरात घेतलं असतं. चालेल नाही येत उद्यापासून तुमच्याकडे स्वयंपाकाला. तुमचा आणि पोरींचा स्वयंपाक करून पाठवत जाईन डबा भरून देत जाईन. यांना अजिबात द्यायचं नाही. पण अजिबात म्हणजे अजिबात द्यायचं नाही सांगून ठेवते. राजन भाऊ मी काय म्हणतो निदान लाडू होईस्तोवर तरी इकडे येऊ नका ना. काय तुमचं कडू तोंड बघून लाडू पण कडू होतील ना. बघा बाई या बाईंच्या घरी मी काम करतोय की या बाई माझ्याकडे काम करताय ना हेच कळत नाहीये. आणि हे काय चाललंय तुमचं. आवाज हळदी कुंकू आहे त्याची तयारी आहे. करा हळदी कुंकू करा सत्यनारायण घाला. अहो बाहेरच्या बायकांना घरामध्ये बोलवून रीतसर आबरू चव्हाट्यावर मांडण्याचा कार्यक्रम करूया आपण. अहो आपल्या लेकीबद्दल सगळ्यात तोंड वर करून बोलतील ते नकोय मला. बाबा तुम्हाला माझ्या मोडलेल्या संसाराविषयी बोलल्याशिवाय चैनच पडत नाही का. काय चाललंय यांचं. मनू कुठे गेली. मनू ना तयार होते ऑफिसला जायचंय ना तिला. ती येणार आहे ना पण हळदी कुंकवाला. हो आता मी तर सांगितलंय बाई पण आज काय तिचा म्हणे नवा बॉस यायचाय. नवीन बॉस झालं म्हणून काय झालं. तिला सांगा दुपारसून यायला हळदी कुंकवाला. अहो कधीही यायचं कधीही जायचं कसंही वागायला ते काय एखाद्याच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासारखं आहे का ते. अर्थात तुम्हाला कसं कळणार म्हणा हे. तुमचा तो अनिकेत कामाला असताना तर कळलं असतं तुम्हाला. आता इतकी वर्ष झालीय MBA करून अजून नोकरी मिळत नाहीये. आता काय 40 नंतर नोकरी करणार आहे काय. राजन भाऊ आता नाही मिळत त्याला चांगली नोकरी काय करेल तो. उषा काय दोघं लहान मुलांसारखे भांडत बसता. तुम्ही असे आणि ती मनू अजून आली नाहीये नाश्त्याला. मनू ए मनू. हा फोन का उचलत नाहीये. याने आज उशीर करू दे मग बघते याला. ऑफिस मध्ये आज नवीन बॉस येणार आहेत मी सांगितलं होतं. याच्यामुळे मला त्यांच्या समोर आज उगाच लेट मार्क नकोय. म्हणून निघालीस ऑफिसला. हो बाबा. सावकाश गरम येते. हळूहळू. आई हा मी माझ्या वाट्याचा एक लाडू वळलाय हा. नंतर म्हणू नकोस काही मदत केली नाही म्हणून. मनू सुंदर दिसतेस आज. बघ बाबा बाहेर जातेस जरा जपू ना नाहीतर नजर लागायची कुणाची तरी. ताई तू पण ना. वा उषा मावशी लाडू मस्तच झालेत हा. थँक्यू. चल आई येते आम्ही. बाय ताई. बाय बाय. हात तरी धुवून जा. बाबा येते हो. कुठे चालली बाई नाश्ता नाही करायचा. नको आता ऑफिसला जाऊन खाईन काहीतरी. कशी करतो आज नवीन बॉस येणार आहेत लवकर जायचंय. पोटाला पण बघायचं नाही का. मावशी येते बाय. चल लवकर सांभाळून जा. बरं निर्मलताई मी पण निघते. माझं झालंय आवरून झालंय. हा आता घरचं जरा आवरते. अनिकेत पण वाट बघत असेल ना. येते. थांबा. आम्ही कशाला थांबायचं. झालंय आमचं काम निघतो आम्ही. नाही काम करताय ना मग पगार पण घेऊन जा. थँक्यू. यांना बोलवलंय ना हळदी कुंकवाला. हो बाई विसरलेच मी. का त्यांचा नवरा हयात नाहीये म्हणून. म्हणजे त्या इतर वेळेस इथे राहणार आपल्या सर्वांचं करणार आणि हळदी कुंकवाला मात्र त्यांना जाणीवपूर्वक लांब ठेवायचं. मला हे अजिबात पटणार नाहीये.
अहो नाही हो, असं काही नाही. हे असं माझ्या मनात सुद्धा आलं नाही कधी. मी बोलवते तिला. अशीच कृपा ठेवा बाबा. हे अनिकेत, ए पोरा, काय रे सगळं आवरून शिरून झोपलाच काय रे परत? वाजता वाजता डोळाच लागला. डोळा लागून नोकऱ्या नाही मिळत बाबा. उठा आणि नोकरी शोधा. फोन बंद करण्यात आग लावता फोनला. हो 9 वाजले तरी झोपलाय रेडा. काय 9 15 मिस कॉल. माझा फोन सायलेंटवर कोणी ठेवला? मीच टाकला होता सायलेंटिंग वर. आणि ते फोन ना मरू दे ना, फोन मरू दे. मला नोकरीचं सांग. अरे लोक नावं ठेवायला लागले, त्यांना मी काय उत्तर देऊ? काही नको. काय नको काय नको. तू नोकरी शोध म्हणजे शोध. तुला कळते का मी काय बोलते ते? आणि काय कसली घाई आहे तुला? आणि ते जेवण कोण घेणार? मी एकटी जेऊ भूतासारखी? भाजी पोळी केली तुझ्यासाठी, घे. अरे शी, आता येऊच दे, बघते बरोबर. सॉरी 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 पूनम, रिली सॉरी. प्लीज बस ना प्लीज. बस. बसलीस का? स्टेशन. ए म्हणू अगं 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 ए मनू, अगं मनू फोन सायलेंट वर होता माझा. ताई जा त्यांच्याबरोबर, ते एवढे रिक्वेस्ट करताय, माफ करा त्यांना. जा बाईकवर. तुम्हाला का हो त्याची एवढी दया येते? एका लवरचं दिल तुटल्यानंतर काय दर्द होतो ते तुम्हाला नाही कळणार ताई. येस, असाच दर्द मला पण होतो. प्लीज चल ना प्लीज. दर्द लवकर चला, मला उशीर होतोय. सॉरी ना, खरंच सॉरी, खूप सॉरी. चला हो, नाही थांबवायची. म्हणू सॉरी ना, खरंच सॉरी. कोणाची गाडी घेऊन आलायस? गाडी चैत्याची. पेट्रोल भर आणि गाडी परत कर. हे मनू, मला हे पैसे नकोत, मला तुझी स्माईल हवी आहे. ही घे आणि जा. हे मनू 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 मनू, नेहमीप्रमाणे घरातून काहीच न खाता बाहेर पडले असशील. भूक लागली की खाऊन घे आणि संध्याकाळी पिकअप करायला येतो. गुड मॉर्निंग. एक्सक्यूज मी, मला जरा. हे बघा, तुम्हाला जे काय विचारायचं आहे ना ते तिकडे विचारा. नमस्कार, मला ही सोनी. माझं नाही होय काम. हॅलो. हाय. नेक्स्ट टेबलवर जाऊ? अहो नाही, बसा ना. नाही की? बोला, काय काम आहे? मला ही सोन्याची अंगठी तारण ठेवायची होती. किती पैसे मिळतील? सर तुमची हरकत नसेल तर मी ही अंगठी चेक करू? हो शुअर. सर तुम्ही ही अंगठी जिथून घेतली तिथे एकदा चेक कराल? बहुधा तुम्हाला फसवलंय. ही अंगठी खोटी आहे. करेक्ट, कारण मीही खोटा आहे. ते माझं काय? हे तर आमचं कार्ड आहे. आमचं नाही, आपलं. ब्रांच मॅनेजर समर प्रताप जहागीरदार, तुमचा नवीन बॉस.
ऑफिसमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. पण या सगळ्याची काही गरज नाही. आपण सगळेच इकडे काम करण्यासाठी येतो, हे सत्कार समारंभ करण्यासाठी येत नाही. तेव्हा जरा आपण आपल्या कामावर लक्ष देऊया. अँड आय लाईक इट. तुम्ही मला एक कस्टमर म्हणून जसं ट्रीट केलं ते मला खरंच आवडलं. सर याची खरंच काहीच गरज नाहीये. मला सर नका म्हणू. यापुढे मला ऑफिसमध्ये कोणीही सर म्हणणार नाही. काय सर म्हटलं ना की एम्प्लॉईज आणि बॉस यांच्यामध्ये एक अंतर पडतं आणि मला अंतर आवडत नाही. तेव्हा मला आजपासून कोणीही सर म्हणणार नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या? मी आत्ता सांगितलं तुम्हाला सर म्हणू नका. र च्या मध्ये म घातला ना की होतं समर. आणि समरचा स काढला की मर सुद्धा होतो. आपली ही ब्रांच तोट्यात आहे. आपल्या सगळ्यांना ही ब्रांच फायद्यात आणायची. आणि जोवर ही ब्रांच फायद्यात येत नाही तोवर मी शूज आणि चप्पल घालणार नाही. सिक्युरिटी, सिक्युरिटी. थकलायत का तुम्ही? थकलायत ना? नाही, बाहेर झोपला होता तुम्ही खुर्चीवर. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा. घरी जाऊन आराम करा आणि उद्यापासून फक्त घरी आराम करा. अहो तुमच्या मी पाया पडतो सर, प्लीज मला माफ करा. बोपे, उद्याच्या उद्या आपल्या ब्रांचसाठी एक नवीन सिक्युरिटी गार्ड बघ. तुम्ही निघा. आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा कायमचं घरी जायचं नसेल तर आपली कामं आपण सुरू करूया का? हा मागच्या वर्षीचा रेकॉर्ड. ए भोप्या, मला उद्याच्या उद्या ऑफिसमध्ये कार्पेट पाहिजे. मे आय कम इन सर? येस, कम इन. या बसा. नाही. ते मला काय हवंय? पाणी हवंय? नाही, नको. बरं, बोला. मला हाफ डे हवा होता. कशासाठी? घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय. अहो एवढं काय घाबरण्यासारखं आहे त्याच्यात? मग सर मी महत्वाच्या व्यक्तीचं असेल तर घ्या फोन. हा घ्या ना, घ्या. नाही, मी नंतर करेन फोन. सर मी हळदी कुंकवासाठी आपल्या ऑफिसमध्ये पण एक करा ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम. नाही काय, अशा कार्यक्रमांमुळे ना माणसं एकमेकांच्या जवळ येतात. मला फार आवडतं माणसं जवळ आलेला. घ्या तुम्ही हाफ डे. एन्जॉय. थँक्यू सर. हा, सर नाही म्हणायचं. मी बाहेर काय सांगितलं, मला समर म्हणायचं. काय समर? सर ओके, आवडली आपल्याला. सर अशी निष्ठेने काम करणारी माणसं मला फार आवडतात. फक्त तिला सांग मला समर नाही सर म्हणायचं. घ्या. ताई तुम्हीच द्या ना ते वाण मला.
बसा. नमस्कार करते. हा. अच्छा. सॉरी राहिला. नवरा काय म्हणतोय? नेतोय ना घरी? आम्हाला आपली तुझीच काळजी वाटते. अगं अजून वयच काय झालंय तुझं? एवढं पळून जाऊन लग्न केलंस, काय उपयोग? शेवटी नशिबी हेच आलं. उषा मावशी, अगं माझं नसतं काम तिथं. अगं नाही ग. ताई, उषा मावशीला सुद्धा हळदी कुंकू आणि वाण दे. आई तू. नाही मेघा, मला तुझ्या हातूनच वाण पाहिजे. मावशी, मावशी पाया पडते. ठीक आहे आपण. चला आपण आवरायला घेऊया. ताई, जरा जाऊन येऊ बाहेर. जा, मी सांभाळीन इथे. मनू, तू काय सुंदर दिसतेस या साडीमध्ये. उगीच पक्का मारू नको. आपण लग्न कधी करूयात? आत्ताच. हो, तसंही आत्ताच सासूबाईंचा आशीर्वाद घेऊन आले. अच्छा. पण तुझे बाबा देतील का आपल्या लग्नाला परवानगी? तुला नोकरी मिळाली ना की नक्की देतील. मला हाफ डे हवा होता. घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय. आणि काय ग, काय झालं? अरे वा, किती छान फोटो आलाय आपला. कोणी का? माहित नाही, नंबर सेव्ह नाहीये. मिस हळदी कुंकू.